नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गेस्ट म्हणणार नाही मी, त्याला माझा मित्रच आलेला आहे, तेजस गोखले. वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. येस, हाय, नमस्कार. मी आणि तेजस मला असं वाटतंय 10-11 वर्षापूर्वी भेटलो आणि तेव्हापासून आम्ही एकत्र भरपूर कामं केली. तेजसबद्दल सांगायचं झालं तर वेगवेगळ्या आयडियाज त्याच्या डोक्यात सतत येत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रात तो कामं घेत असतो, करत असतो. त्यांनी एक उत्तम टीमसुद्धा बिल्ड केलेली आहे. तर त्या सगळ्या ऑन्टरप्रेनर जर्नीबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. क्रिएटिव्ह स्प्लॅश नावाची त्याची कंपनी आता माझ्या मते 11व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. तर आणि अजून एक व्हेंचर आहे, तर त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. म्हणजे तो असा फ्लोमध्ये येऊ दे, ओघात येणारा विषय ठेवूया तो. पण क्रिएटिव्ह स्प्लॅशच्या आधीची काही वर्ष, क्रिएटिव्ह स्प्लॅश चालू करतानाची वर्ष, असं जरा मला थोडंसं जर्नी तुझा रिकॅप मागोवा टाइप्स. त्यानिमित्ताने मी पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणींमध्ये जाईन. येस. पण मला असं वाटतं की क्रिएटिव्ह स्प्लॅश सुरू करायच्या आधीची काही वर्ष ही अनुभवाची होती. कंपनीमध्ये येणारं कुठलंही काम, पडेल ते काम, मग मी व्हिडिओचं काम करतो म्हणून ग्राफिक्सचं काम करणार नाही वगैरे असं न केल्यामुळे सगळं काम पडलं. तेव्हा मानगुटीवरती सगळं काम घेऊन 48 तास काम केलं. त्याच्यामुळे एक्सपोजर मिळालं, जबाबदाऱ्या घेता आल्या आणि त्याच्यामुळे भीती नाही वाटली कुठल्या कामाची. आणि मग जेव्हा क्रिएटिव्ह स्प्लॅश सुरू केलं तेव्हा एका कम्प्युटरपासून सुरू झालेली ही जर्नी पुढे आता जवळपास 16 जणांची टीम आता झालेली आहे. मस्त. तर हे होत असताना असं जाणवलं की ते स्टेप बाय स्टेप ग्रो होत गेलं. आणि धाडस जे लागतं ते रक्तात असल्यामुळे, काहीतरी नवीन करायची सतत धडपड चालू असल्यामुळे बरोबर कधी असं वाटलं नाही की हे आपल्याला जमणार नाही. त्याच्यामुळे होत गेलं, नकळत होत गेलं. बरोबर. पण आता हे अगदी तू समरी सारखं सांगितलंस. याची जवळनं जर्नी मी पाहिलेली आहे. जेव्हा तू क्रिएटिव्ह स्प्लॅश म्हणतोस तर लोकांना ती कंपनी म्हणून काय आहे ह्याच्याबद्दल काय सांगशील? कारण आता नुसतंच एक आराखडा आला, पण क्रिएटिव्ह स्प्लॅश म्हणून जेव्हा आपण एखाद्या कंपनीकडे पाहतो, म्हणजे तुझ्या कंपनीकडे, तर तेव्हा लोकांना त्याच्यातनं काय मिळेल किंवा काय एक्सपेक्ट केलं पाहिजे त्यांनी, किंवा तू काय काय टाईपच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोस ते थोडं सांग. व्हिडिओ कंटेंट क्रिएशन हे सगळ्यात सरळ सांगायचं झालं तर. राईट. पण व्हिडिओ कंटेंट क्रिएशन मध्ये आम्ही इंडस्ट्रियल ॲनिमेशन्स करतो, मोशन ग्राफिक्स करतो. त्याच्यानंतर आता ह्या टेक्नॉलॉजीज झाल्या, पण एखादं मशीन जर का असेल तर मशीन बाहेरून शूट करता येईल, पण मशीनच्या आतला जो पार्ट असतो तो काम कसं करतो हेच एखाद्या कंपनीचं USP असतं. मग तिथे ॲनिमेशन वर्क होतं. मग तशा टाईपची ॲनिमेशन्स आम्ही करतो, सो दॅट ती टेक्नॉलॉजी कशी वेगळी आहे हे क्लायंटला सांगता येतं, त्यांच्या पोटेन्शियल टार्गेट ऑडियन्सना किंवा क्लायंट्सना. बरोबर. त्याच्यानंतर मोशन ग्राफिक्स ही वन ऑफ द टेक्नॉलॉजी झाली, पण मोशन ग्राफिक्स ही खिळवून ठेवायची, म्हणजे एंगेजिंग कंटेंट क्रिएट करण्याची कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये आहे. बरोबर. आणि त्याचा यूज करून प्रमोशनल व्हिडिओज हल्ली जे खूप होतात, तर त्या प्रकारचे व्हिडिओज की जे 1 मिनिटात, 30 सेकंदात, 40 सेकंदाच्या आत संपतात. बरोबर. तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मोशन आणि खूप फास्ट ॲक्शन्स असल्यामुळे ते एंगेज करून ठेवतं लोकांना. बरोबर. त्याच्यानंतर यूट्यूबर्स जे असतात त्यांच्यासाठीचा जो कंटेंट क्रिएशनचं काम असतं, तर बरेच वेळा असं होतं की यूट्यूबर्सचा कंटेंट वेगळा असतो. म्हणजे रचना रानडेचं काम करतो आम्ही, तर तेव्हा तिचा कंटेंट स्टॉक मार्केटशी रिलेटेड असतो. एक ॲस्ट्रॉलॉजर आहे, त्याच्यासाठी काम करत असताना सगळं खगोलशास्त्र आम्हाला नवीन कळतं. तर हे त्यांच्या टार्गेट ऑडियन्सना सोपं आणि एंगेज करून ठेवणारा कंटेंट हा जर का करायचा असेल तर तो चांगल्या पद्धतीचा असावा. त्याच्यामध्ये मध्ये काही ॲनिमेशन्स पेरलेली असावी, काही इंटरेस्टिंग भाग असावा, की जेणेकरून आत्ताचा अटेन्शन स्पॅन जो कमी झालेला आहे त्याला आपण धरून ठेवू शकू आणि आपला कंटेंट सगळ्याच्या सगळा टार्गेट ऑडियन्सपर्यंत किंवा पोटेन्शियल क्लायंटपर्यंत आपल्याला हवा तसा देऊ शकू. तर हे करण्याचं काम आम्ही करतो. याच्याशिवाय जर बघायचं झालं तर ब्रॉडकास्ट मटेरियल जे असतं, लोगो ॲनिमेशन्स पासून ब्रेक बंपर्स किंवा हे, तर अशा टाईपचं TV सिरियल्ससाठी किंवा वेगवेगळ्या कार्यक्रम असतात की ज्याच्यामध्ये हे सगळं पॅकेजिंग, पोस्ट प्रोडक्शनचा भाग असतो, ते करतो.
फिल्म्ससाठीचं VFX वगैरे सुद्धा आम्ही करतो. बरोबर. तर हे सगळं व्हिडिओशी रिलेटेड जे काय असतं ते, आणि व्हिडिओ शूटिंग म्हणजे कॉर्पोरेट फिल्म्स असू देत, ॲड फिल्म्स असू देत किंवा प्रमोशनल व्हिडिओज असू देत, ह्याच्या सगळ्यामध्ये एखादा कंटेंट ग्राफिक्सनी रिच करून तो एंगेजिंग कसा करायचा, ह्यात खरं तर आमचा हातखंड जास्त आहे. बरोबर. आणि शूटिंग बरेच जण करतात, पण शूटिंगमध्ये ग्राफिक्सचा पार्ट जर आला तर तो एंगेजिंग होतो, आणि तो मध्ये मध्ये पेरला तर एखाद्या पदार्थाला कशी चव येते तशी त्याला जास्ती वेगळी चव येते, की तुमच्या पदार्थात काहीतरी वेगळं लागतंय, तर ते जे वेगळं असतं ते आम्ही त्याच्यात करतो. जे तू आता उल्लेख केलास की युट्यूबर्स बरेचसे क्रिएटिव्ह स्प्लॅश त्यांचे क्लायंट्स आहेत, म्हणजे क्रिएटिव्ह स्प्लॅशचे क्लायंट्स आहेत. तर रचनाचे सुद्धा आधीचे व्हिडिओ आणि नंतरचे व्हिडिओ याच्यामध्ये एक चांगला डिफरन्स बघायला मिळतो, आणि त्याचा फायदा नक्कीच युट्यूबर्सना होतो. एंगेजमेंट असेल, वॉच टाईम असेल, ह्या सगळ्या गोष्टी. आता मला एक थोडासा पुणेरी प्रश्न विचारायचा आहे तुला, की बऱ्याचदा ना एक द्विधा मनस्थिती असते युट्यूबर्सच्या मनात, की एका बाजूला त्यांना सांगितलेलं असतं, म्हणजे मीच बऱ्याचदा सांगतो की अरे तुमच्याकडे फोन चांगला आहे तर तुम्ही ऍटलिस्ट सुरुवात करा, आणि एकदा टिपिकल स्टेजमध्ये तुमचं चॅनल आलं किंवा एक विशिष्ट सबस्क्रायबर्स झाले की मग तुम्ही हाय प्रोडक्शन व्हॅल्यू कडे थोडंसं लक्ष देऊ शकता, म्हणजे तुमच्याकडे बजेट येतं, एक्सपिरियन्स येतो, या सगळ्या गोष्टी. आणि माझ्या मते रचनाचं सुद्धा तसंच झालं की सुरुवातीपासून तिच्याकडे काय प्रोडक्शन टीम नव्हती. पण मग या केसमध्ये तू आता या नवीन युट्यूबर्सना किंवा जे लोक आता बरेच 2-3 वर्ष मे बी युट्यूब करतायत, अशा लोकांना काय सजेस्ट करशील, किंवा त्यांनी ते जर तुझ्याकडे आले तर तू त्यांना काय सल्ला देऊ शकशील? मला असं वाटतं की थोडे पैसे खर्च करायला हवेत. म्हणजे सगळंच फुकट होतं असं नसतं. बरोबर. थोडे पैसे खर्च झाले ना की आपणही त्याच्याकडे खरं तर लक्ष देतो जास्त. आपले पैसे गेलेत. जसं जिमचं असतं तसं, की जिमला पैसे भरले की आपण व्यायाम खरंच जाऊन करतो थोडे दिवस. बरेचदा तेही नंतर वाया जायला लागतं. पण कामाच्या बाबतीत ते आपल्याला करायचं असतं, किंवा ते करण्यासाठी म्हणून आपण ते पैसे खर्च केलेत. आणि मग मला असं वाटतं की थोडा म्हणजे ज्याला ज्यातलं कळतं ना ते त्यांनी करायला हवं असं मला वाटतं. बरोबर. आणि सगळंच मी करेन असं म्हणलं तर मग ते होत नाही. जर मला युट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर मला कंटेंट, माझ्या कंटेंटमधलं मला जास्त कळतं, तर तो मी कसा द्यायचा, ते म्हणजे तो कसा लोकांपर्यंत पोहोचवायचा ते मी बघेन. पण मग कॅमेराच कसा लावायचा, मग बॅकग्राऊंड कशी असेल, मग त्याच्यात ग्राफिक्स येईल का, मग मला हे वाक्य जरा जास्त प्रॉमिनंट करून हवं आहे, या सगळ्यामध्ये अडकू देत ना दुसऱ्या कोणातरी एक्सपर्टला, तर मग ते हँड इन हँड जाईल आणि ते ग्रो होईल असं मला वाटतं. सगळंच मी करेन म्हणलं तर नाही होणार असं. आणि मग त्याच्यातनं व्हिडिओ प्रोडक्शन क्वालिटी ज्याला आपण म्हणतो की एंगेजिंग आहे, क्रिस्प आहे, हाय रेझोल्युशनचा आहे, या सगळ्या गोष्टी होतातच, पण तुमचं काम पण डिवाइड होतं. म्हणजे युट्यूबर्सला ह्याच्यात डोकं घालायची गरज पडत नाही. आणि मग जेव्हा तुम्ही टीम हायर करता, क्रिएटिव्ह स्प्लॅशच असं नाही पण कुठलीही टीम हायर करता, 1, 2, 4 लोक, तर तिथे तुमचं काम डिवाइड होतं, तुमचं बेसिकली लोड थोडंसं कमी होऊन जातं, आणि मग एका शेड्यूलनी तुम्हाला काम करता येतं. बरोबर. कारण ह्याच्यात आता गंमत अशी आहे की व्हिडिओ कॉन्टेंट प्रोडक्शन मध्ये टाइमलाईन्स आणि डेडलाईन्स हा एक मस्त मारामारीचा विषय असतो. कालावं होतं. तर तिथे या सगळ्या मोठ्या टीम बरोबर काम करताना त्याचं प्रोजेक्ट प्लॅनिंगचा तुझा एक्सपिरियन्स कसा इव्हॉल्व्ह होत गेला, म्हणजे पहिले 2-3 वर्ष आणि आत्ता हे हा बदल तू मार्क केलायस का, किंवा तो बदल कसा होत गेला हे जर आम्हाला सांगितलंस? कारण ह्याच्यातनं शिकण्यासारखं खूप आहे बऱ्याच लोकांना, म्हणजे फ्रीलान्सर असतील किंवा छोटी कंपनी ज्यांची आहे, 2-3 लोक आहेत, तर त्या दृष्टीने प्रोजेक्ट प्लॅनिंग किंवा टाइमलाईन्स आणि डेडलाईन्स या मॅनेज करणं थोडंसं जिकिरीचं काम आहे असं मला वाटतं. खरंय. आणि क्लायंट आहे हे शेवटी मान्य करावंच लागतं. तो म्हणतोच आपल्याला की हे काय इकडचा व्हिडिओ आहे ना, हा कॉपी पेस्ट करा तिकडे, बरोबर. म्हणजे त्यांचा अप्रोच चुकीचा आहे असंही म्हणून चालत नाही. पण म्हणजे एखादं मोठं प्रोजेक्ट एक्झिक्यूट करणं ह्याच्यासाठी तितकेच आपल्याला मदतीचे हात लागतात. बरोबर. आणि मदतीचे हात अशासाठी लागतात कारण की क्रिएटिव्ह थिंकिंग, त्याच्यासोबत एक्झिक्युशन, आणि एक्झिक्युशन मधून जे हवंय हे व्हर्बली सांगून व्हिज्युअल्स काढणं हे वन ऑफ द टास्क असतं, आणि ते तुमच्याकडे खरं तर असायला हवं. म्हणजे असं नाहीये की या फील्डमध्ये ना जे दिसणार आहे हे सगळ्यात शेवटी दिसणार आहे, त्याच्या आधी जे काही सगळं करायचं आहे हे व्हर्बलीच चालू असतं.
म्हणजे आम्हाला एखाद्या चित्रामध्ये असं एखाद्या व्हिडिओमध्ये असं ॲनिमेशन हाताभोवती यायला पाहिजे. तर ते हाताभोवती घडणारं ॲनिमेशन कशा स्वरूपाचं असायला हवं ह्याच्यासाठी कधीतरी एखादा व्हिज्युअल रेफरन्स मिळून जाईल. पण एरवी तुम्हाला व्हर्बली सांगायला लागतं, SFX पण व्हर्बलीच काढायला लागतात. बरोबर. तर आवाज असा येईल, फुसपासून सगळं आपण करून दाखवायला लागतं. तर हे सगळं करून मग सांगायला लागतं आणि मग ते टीम कसं समजून घेते आणि मग त्याच्या स्टेप्समध्ये ते आपण कसं डिस्ट्रीब्यूट करतो. प्रोडक्शन प्रोसेस. तर प्रोडक्शन प्रोसेस लावणं ही एक महत्वाची गोष्ट मला वाटते की करायला हवी, की ज्याच्यामध्ये स्टेजेसमध्ये काम करा. म्हणजे अगदी स्टेज पहिली म्हणजे क्लायंटकडून गोष्टी मेलवरती घ्या. खूप वेळा म्हणजे तोंडी व्हॉट्सअप पण नाही, तोंडीच खूप वेळा होतं की अरे कर रे, आणि मग त्या कर रे मध्ये आपण करतच बसतो रे, असं होतं. बरोबर. तर ते होऊ देऊ नका, कारण ते झालं तरी हरकत नाही, पण तो झटका म्हणजे आपल्याला सगळ्यांना शिकवून जातो. आणि मग ते प्रोजेक्ट एक्झिक्यूट करत असताना स्क्रिप्ट रायटिंग एकदा अप्रूव्ह झालं की स्क्रिप्ट रायटिंग अप्रूव्ह म्हणजे अप्रूव्ह असायला पाहिजे. व्हॉइस ओव्हर रेकॉर्डिंगला खूप स्टुडिओ असं म्हणतात की आम्ही करून पाठवतो. ते हे असतं ना की करतो सगळ्याला हो म्हणायचं. पण तिथे जर का तुम्ही क्लायंटला बोलवलंत ना, तर नंतरचे येणारे प्रॉब्लेम्स कमी होतात. आपण व्हॉइस ओव्हर आर्टिस्टना किती वेळा रेकॉर्डिंगसाठी बोलवायचं? शेवटी तेही आर्टिस्ट आहेत. ते काय कोणाचे मिंदू नाही, त्यांचं कॉस्ट असते. आणि हे क्लायंटलाही जाणवू द्या, कारण आपणच वाईट सवयी क्लायंटला लावतो आणि मग नंतर म्हणतो की क्लायंट आपलं ऐकत नाही. त्याच्याऐवजी क्लायंटला बोलवा, त्यांना कळू देत स्टुडिओमध्ये कसं असतं. रेकॉर्डिंग एकदा झालं की झालं म्हणजे झालंच असतं. बरोबर. लोक आपापल्या घरी जातात, स्टुडिओ वेगळ्या ठिकाणी असतो, लोक दुसरीकडून कुठून तरी येत असतात. बरोबर. तर प्रत्येक गोष्टीची एक त्याच्यासाठी लागणारा एक खर्च आहे, आणि म्हणून आम्ही सांगतो की एक स्टेज लॉक करत जा. तसं एकदा व्हॉइस ओव्हर झाला की मग परत स्क्रिप्टमध्ये नाही यायचं. एकदा स्क्रिप्ट झाली फायनल की तुम्ही हो म्हणलात की आम्ही रेकॉर्डिंगचं शेड्यूल लावलंय, मग तुम्ही रेकॉर्डिंगला आलात तर तुमच्या समोरच होईल की ह्याला स्टॅग म्हणायचं का STAG म्हणायचं. बरोबर. तर हा कॉल तुम्ही घेऊ शकता, आम्ही नाही घेऊ शकत, कारण आम्ही कंटेंट एक्सपर्ट नाही आहोत. बरोबर. त्या सब्जेक्टचा. बरोबर. तर कंटेंट आम्ही एनहान्स करणार आहोत फक्त, आणि चांगला करून देणार आहोत. तर ते एक प्रकर्षाने टाळायला हवं प्रत्येकाने, की क्लायंटच्या होला हो करत राहायचं. कर रे तू, करून पाठव, मग बघू आपण. मग तो घरनं रेकॉर्ड करून पाठव वगैरे. हे सगळं आहे ना, ह्याच्यामुळे खरं तर वाईट सवयी बिझनेसमध्ये किंवा या इंडस्ट्रीमध्ये येत जातात. त्या आपणच नाही होऊ द्यायच्या. आपणच टाळल्या तर क्लायंटलाही शिस्त लागते, आणि ती त्यावेळी लागली तर उपयोग आहे, नंतर कटकट करून काहीच उपयोग नाही. बरोबर. तसंच व्हॉइस ओव्हरचं फायनल झाल्यानंतर व्हॉइस ओव्हर प्रमाणे गोष्टी टाइम करतो आपण. ॲनिमेशनची लेंथ असते, म्हणजे एखाद्या वाक्याच्या वेळी 10 सेकंद लागणार असतील तर त्या 10 सेकंदामध्ये हे घडायला पाहिजे, आणि उरलेला भाग हा म्युझिकवरती घडायला पाहिजे. पण मग हे वाक्य जर असं नको, आपण असं केलं तर हे त्याला नंतर स्कोप ठेवायचा नाही. हे कंपल्सरी ठेवलं, थोडीशी शिस्त किंवा थोडंसं कटूपणा पहिल्यांदाच आलेला चालतो, नाहीतर मग तो आपल्याला आपल्या अंगाशी येतो. बरोबर. तर ते एक वाटतं. आणि मग नंतर एकदा ॲनिमेशनचं फर्स्ट कट गेल्यानंतर मग फक्त ॲनिमेशन बद्दल बोलूयात. असं करत करत स्टेप बाय स्टेप करत फायनल आउटपुट दिलं जातं. तर ही सिस्टीम लावा, म्हणजे कुठलंही काम असू देत, प्रत्येकाला प्रोडक्शनची एक शिस्त जर लागली तर क्लायंटलाही सोपं जातं, आपल्यालाही सोपं जातं, आणि काम पूर्ण होतं. बरेच वेळा कामं होल्डवरती जातात आणि मग आपण मधल्यामध्ये राहतो, पैसे आलेले नसतात. तर हे होऊ न देण्यासाठी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मीही शिकलोय. प्रत्येकाला स्वतःचा अनुभव हवा रे खरं तर. आणि म्हणजे सांगणारे आजपर्यंत अनेक संतही सांगून गेलेलेच आहेत, पण प्रत्येक जण आपली स्टेप प्रत्येकाला ठेच खायचीच आहे, प्रत्येकाला स्वतःचं धडपडून बघायचंय, रक्तबंबाळ होऊन बघायचंय. तर प्रत्येकाने करा. आपण जे मला अनुभव आले ते मी सांगतोय, बाकी काही नाही. नाही, अगदीच. म्हणजे आता तुझ्या स्टेप्स सांगत होतास, माझ्या पुढे ऍक्च्युली क्लायंट सरकत गेले, माहितीये का, की आपण इथे अशी माती खाल्ली, इथे अशी माती खाल्ली. आणि अगदी बरोबर तू सांगितलंस की ह्याचा सगळ्याचा नंतर आपल्याला खूप त्रास व्हायला लागतो. जसं काम वाढायला लागतं किंवा टीम वाढायला लागते. अनेकदा डेडलाईन्स ओव्हरलॅप होतात, की एखादं प्रोजेक्ट असतं ते त्यांना लवकर हवं असतं, किंवा एखादं नवीन प्रोजेक्ट येऊन अर्जंट मध्ये पडतं. तर त्या प्रोसेसेस फार महत्वाच्या आहेत. आता ह्या क्लायंट बरोबरच्या ज्या प्रोसेस आहेत त्या तू मस्त सांगितल्यास. आता इंटरनल टीम मध्ये कम्युनिकेशनमध्ये किंवा टीम बरोबरच्या कम्युनिकेशनमध्ये कसा फरक पडत गेलाय 10 वर्षामध्ये? म्हणजे ब्रीफिंग असेल, कारण आता प्रत्येक ठिकाणी तू असशीलच असं नाही. बऱ्याचदा सुरुवातीला तो एक प्रॉब्लेम बऱ्याच ऑन्टरप्रेनर्सला येतो, की जसं की तू आता व्हिडिओ एडिटिंग हे जर तुझं क्षेत्र पकडलं
तर पहिले 2-3-4-5 अगदी 6-7 वर्ष सुद्धा आपणच सेल्समन असतो आणि आपल्याला माहिती असतं की आपल्याला काय येतं, काय करू शकतो. एक ती वेगळी पॅशन असते आणि त्यांनी आपण क्लायंट्स मिळवतो सुद्धा, आयडियाज देतो किंवा जे तू म्हणालास की वर्बली मी सांगू शकतो की अॅनिमेशन कसं दिसेल, हे टीम मधल्या लोकांना येईलच असं नाही. पण जेव्हा क्लायंट येतो आणि तू टीमशी बोलतोस तर ह्या प्रोसेसमध्ये किती फरक पडला किंवा अजून तुला काही असं वाटतंय का? आपण असं पण दोन्ही प्रश्न घेऊ की एकतर काय काय बदल झाला आणि अजून काय बदलावं असं तुला वाटतंय? सुरुवातीची काही वर्ष असं असतं की आपण घासायलाच लागते, त्याला पर्याय नाही. पण एका सर्टन स्टेजला आपल्यालाही कळायला हवं की आपण जर इथनं उठून बाहेर नाही बसलो जाऊन किंवा बाहेरचं कामं नाही केली तर मग आपली ग्रोथ नाही होणार. म्हणजे पॅशन 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 म्हणत म्हणत बरेच वेळा, म्हणजे माझंही असं झालं की मला हे करायला आवडतंय, मला सिम्युलेशन्स करायला आवडतात, मला फ्लुइड्स कसे बिहेव करतात हे खेळायला आवडतंय, मला ॲनिमेशन्स होत असताना त्याचं रिअल टाइम घडत असताना त्याच्याकडे नजर लावून बसणं आणि ते रेंडर्स होत आहेत हे बघणं, हे सगळं इतकं फॅसिनेटिंग असतं की त्यावेळी आपण गुंतत जातो, वेळ जात जातो. पण होतं कसं की त्याच्यात आपला एक काही सर्टन वेळ जातो आणि 24 तासच आहेत सगळ्यांकडे. बरोबर. तर मग ग्रो करण्याच्या दृष्टीने जर का बघायचं असेल तर मला असं वाटलं की एका सर्टन स्टेज नंतर आपण बाहेरच पडायला पाहिजे, कंपल्सरी बाहेर पडायला पाहिजे. थोडीशी माती झाली तरी चालेल, ती निस्तरण्यासाठी आपण आहोतच, म्हणजे ते आपल्याला येतच आहे आणि येतच असायला हवं. पण बाहेर पडलो तर कोणीतरी ती जबाबदारी घेईल, जबाबदारी घेऊ शकतील अशांवरती आपण जबाबदारी टाकायला हवी. ती टाकल्यानंतर त्यांनाही लक्षात येतं की अरे हे मला जमणार आहे, नाही जमणार आहे. बरेच वेळा असं होतं की ते त्यांचा एक कामाचा वेगळा अप्रोच असतो, तो नवीन पद्धतीने मिळतो आपल्या कामाला आणि हे करणं गरजेचं आहे. म्हणजे दरवेळी माझं बाळ म्हणून मीच कडेवर घेऊन नाही फिरू शकत, कधीतरी कोणाच तरी सोबत पाठवलं पाहिजे, कोणाकडे तरी खेळायला राहायला पाठवलं पाहिजे. तसंच आहे, ते होतं, ते ग्रो होतं. फक्त ती एक फेज असते की माझ्या हातातनं बरेच वेळा असं असतं ना की स्वयंपाकघरातनं जसं बाईला सोडवत नाही स्वयंपाकघर, तसंच असतं ते. ती भट्टी आपली जमलेली असते आणि आपल्यालाच वाटत असतं की हे कसं होईल काम, पण ते होतं काम होत राहतं. माणसं बदलत राहिली, आपण बदलत राहिलो तरी सुद्धा काम होणारच असतं. बरोबर. हे पक्क केलं तर होईल असं मला वाटतं. सगळ्यांचंच कोणा वाचून कोणाचंच काही खरं तर अडत नाही. बरोबर. पण रिस्पॉन्सिबिलिटीज द्यायला हव्यात. आणि तो आता या आता जवळपास आपले 80+ एपिसोड झालेत पॉडकास्टचे. बरोबर. त्यात अनेकदा हा प्रश्न येतो आणि तो मला आवडतो विचारायला आणि मला ऑनेस्टली सांगतो, मी त्याच्यावरती खूप काम करतोय स्वतः. कारण मला अगदीच जमत नाही हे जे डेलिगेशनचा जो पार्ट आहे तो थोडा माझा अजून कच्चा आहे. की तिथे जसं तू म्हणलास की आपल्याला ते असं वाटतं की नाही रे, हे नाही होणार चांगलं आणि मग सगळीकडे आपण राहणं पॉसिबल नाहीये आणि सो तो चेंज खूप क्रुशल आहे. हो, नाहीतर मग तुम्ही मे बी त्या विशेष सर्कलमध्ये अडकून पडतो. हा, किंवा एक सर्टन अमाऊंट ऑफ ग्रोथ स्केल बिझनेसचं वाढत नाही. मग स्केल नाही वाढत. आता त्याच्यावरनं मला असं सुचलं की जेव्हा आपण स्केल, बिझनेस, एंटरप्रेन्योर, कंपनी हे सगळे शब्द म्हणतो, त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्या पॅरलली एक वेगळी इकॉनॉमी स्टार्टअपमध्ये चालू असते, ती म्हणजे फ्रीलान्सर्सची. तर व्हिडिओ कॉन्टेंटमध्ये शूटिंग, एडिटिंग, ॲनिमेशन, पोस्ट प्रोडक्शन, इलस्ट्रेशन असेल, ग्राफिक्स असेल, मोशन ग्राफिक्स असेल, लोगो मेकिंग असेल, फ्लायर्स असतील, अशी पण कामं येतात की होर्डिंग करून पाहिजे, व्हॉट एव्हर. तर ह्या सगळ्या गोष्टी करणारे फ्रीलान्सर्स पण आहेत. तर अनेकदा क्लायंटकडनं पण अशी रिक्वायरमेंट येते की मला फ्रीलान्सरच पाहिजे, पण तुझी कंपनी आहे तर बघू करून, किंवा असं पण एक असतं. तर ओव्हरऑल ह्याचा डिफरन्स लोकांना तू कसा समजावून सांगशील की फ्रीलान्सर तुम्ही जर असाल आणि एखाद्या कंपनीचे ओनर असाल किंवा कंपनीचे पार्ट असाल तर त्यांनी फरक कसा पडतो अप्रोचमध्ये, किंवा या दोन गोष्टी कशा वेगळ्या आहेत? फरक असा पडतो की समोरून येणारं काम हे देणारं कोण आहे. मोठी कंपनी जर असेल ना तर ते फ्रीलान्सर्सना शक्यतो देत नाहीत काम. त्याचं कारण असं की वेठीस धरायचं म्हणलं तर फ्रीलान्सर पटकन गायब होऊ शकतो. पण कंपनी शक्यतो असते, एस्टॅब्लिश असते, त्यांची जागा असते, तिथे अनेक लोक असतात. त्यामुळे कदाचित कंपन्या, म्हणजे तुमची कंपनी असेल तर तुम्हाला काम मिळण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते. तुम्ही फ्रीलान्सर असाल तर उत्तम आहे, पण हळूहळू टीम बिल्ड करून, हळूहळू
एकाचे 2, 2चे 4, 4चे 6 करत करत कंपनी फॉर्म करणं मला वाटतं गरजेचं आहे. कारण की थोडंसं असं झालेलं आहे की ह्या फील्डमध्ये की फ्रीलान्सर्स काम चांगलं करतात, पण सगळेच चांगलं करतात असं नाही. आणि मग होतं असं की 1-2 वाईट अनुभव आणि मग सगळ्या फ्रीलान्स करणाऱ्या लोकांबरोबर इंडस्ट्रीचंच नाव खराब होतं. तर तसं होऊ नये म्हणून मला असं वाटतं की कंपनीकडे काम देणं हे कधीही चांगलं असतं. कंपनी तिथे आहे, अनेक वर्ष तिथे काम करतीये या बेसिसवरती आणि त्याच बेसिसवरती आपल्याला मोठी कामं मिळतात. अदरवाईज फ्रीलान्सर असलं की काम मिळत नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. बरोबर. तर मला असं वाटतं की म्हणून कंपनी असायला हवी. म्हणून तुमचा एक सेटअप असायला हवा. तुम्ही एखाद्या ठिकाणी सतत जर असाल तर लोकांचा विश्वास जास्त असतो. बरोबर. आणि मे बी क्लायंट साईडनी तुम्ही जर ऐकत असाल तर मला असं सांगावसं वाटतंय की बऱ्याचदा ना फ्रीलान्सर्सचा रेट सुद्धा कमी असतो. हो. म्हणजे त्या मोमेंटला असं वाटू शकतं की अरे हा माणूस मला एक्झाम्पल देतो की एखादं काम आहे छोटंसं, त्याचे एक फ्रीलान्सर 5,000 रुपये घेतोय आणि तुझ्यासारखी कंपनी 20,000 रुपये घेते. तर बऱ्याचदा लोकांच्या डोक्यात असं येतं की अरे आपण फ्रीलान्सरकडनं काम करून घेऊ. पण अनेकदा असं आपण पाहिलेलं आहे, आपण सुद्धा बऱ्याच केसेसमध्ये पाहिलंय असं की फ्रीलान्सर बरोबर काम करून एक घाणेरडं काहीतरी घेऊन ते आपल्याकडे येतात की हे माझी चूक झाली आणि मग परत काय होतं, निगोशिएट आपल्या बरोबर होतं आणि ते 5 आणि आपले 25 असं 30 होतं ते. एक्झॅक्टली. आणि मग सो त्यामुळे फ्रीलान्सर बरोबर नक्की काम करा. लॉंग टर्म एंगेजमेंट असेल मला वाटतं फ्रीलान्सर बरोबर तर करणं अगदी हरकत नाहीये. अर्थात थोडंसं पर्सन टू पर्सन पण हे डिफर होतं की तुमचा रॅपो त्या फ्रीलान्सर बरोबर कसा आहे. त्याला नक्की विचारा की त्याच्याकडे किती प्रोजेक्ट्स आहेत. एक माणूस जर का काम करणार असेल तर तो 3 किंवा 4 प्रोजेक्टच्या वरती खरं तर काम नाही करू शकत. करू पण नाही आणि करूही नाही. पण जर का ते जास्त काम त्याच्याकडे ओव्हरलोडेड तो असेल तर तुमच्या कामाची प्रायोरिटी पण कदाचित कमी असेल आणि क्वालिटी पण खराब होऊ शकते. बरोबर. आणि इव्हन असंही होतं की हेच फ्रीलान्सर्स अजून त्याच्या दुसऱ्या फ्रीलान्सरला काम देतात आणि मग ते पुढे रेटतात. तर मग ते अजूनच डायल्यूट होत जातं सगळं. म्हणजे म्हणजे काय म्हणजे भेसळच जास्त आहे असं होतं. बरोबर. आता या टीम मध्ये तुझ्या साधारण काय टाईपचं कॉम्पोजिशन आहे, म्हणजे स्किल सेट वाईज? बरेच वेळा म्हणजे आता मी सांगतो की ग्राफिक डिझायनर आहे, जो एस्थेटिक्स बद्दल काही वेळा आपल्याला हेल्प करू शकतो, प्लस ग्राफिक्स क्रिएट पण करतो. बरोबर. स्टाईल्स असतात वेगवेगळ्या, इलस्ट्रेशनच्या वेगवेगळ्या स्टाईल्स तो हँडल करू शकतो. असे 2 जण आहेत. कॅलिग्राफी आर्टिस्ट एक आहे की जो कंटेंटमध्ये काहीतरी एखाद्या शब्दावरती काही टायपोग्राफी असेल किंवा कॅलिग्राफी असेल तर त्याच्यासाठी तो हेल्प करतो. त्याच्यानंतर मोस्टली सगळे ॲनिमेटर्स आहेत, पण 3D ॲनिमेशन करणारे काही जण आहेत. त्याच्यात टेक्स्चरिंग, लाइटिंग स्पेशालिस्ट असे काही जण आहेत. मोशन ग्राफिक्स करणारे काही जण आहेत. आणि हे सगळ्यांना बांधून ह्यांच्याकडनं काम करून घेणारे काही जण आहेत. असं ते डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. म्हणून मग मला तिथे लक्ष घालायला लागत नाही. नाहीतर असं होतं की मग प्रत्येक प्रोजेक्टचे कुठल्या स्टेजला काय चाललंय आणि मग क्लायंट काय सांगतोय आणि आपण काय उत्तर देतोय ह्याच्यात अडकतच नाही मी आता. ते आपोआप चालू आहे, ऑटो मोडमध्ये चालू आहे. नाही तर ते छान असं ते डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. राईट. पण या निमित्ताने मला असं अधोरेखित करायला आवडेल की एक व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघता 1 मिनिटाचा किंवा 3 मिनिटाचा, ह्याच्या मागे कितीतरी स्किल्स लागलेले असतात. की असं नाहीये की एकच माणूस आहे आणि तो सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे लाइटिंग आणि टेक्स्चरिंग साठी एक वेगळा जर माणूस असेल तर ह्याचा अर्थ त्याची एक्सपर्टीज त्या डोमेन मध्ये किंवा त्याचं व्हिज्युअली चांगलं दिसण्यामध्ये किती हात आहे. तर हे खरं तू कुठलीही गोष्ट म्हणजे कुठलीही फोटो जेव्हा आपण काढतो बरोबर तर त्याच्यातलं डिटेलिंगच आपल्याला त्याची ब्युटी असते. तर ते डिटेलिंग करण्यासाठी लागणारा वेळ असतो. म्हणजे एखाद्या फोटोमध्ये मागे असलेल्या कोनाड्यामध्ये ठेवलेली एक पण ती काम करत असते. तिचं महत्व असतं त्या फ्रेममध्ये, त्या कंपोजिशनसाठी. अगदी. तर ते करण्यासाठी तेवढे हात पाहिजेत, तशी डोकी पाहिजेत, तसे क्रिएटिव्ह हेड्स पाहिजेत आपल्याकडे. बरोबर. आणि मग ते सगळं ऍक्च्युअली इट इज सिनर्जी. बरोबर. ते एकत्रित प्रोडक्ट फ्रीलान्सर आणि कंपनीमध्ये फरक पडतो. मेक सेन्स. हे जे सगळे स्किल सेट जे तू सांगितलेस हे एस्पेशली गेल्या 5 वर्षात जर बघितलं
तर खूप रॅपिडली बदलत आहेत किंवा नवीन नवीन गोष्टी येत आहेत. म्हणजे मला आठवत आहे की आपल्याला रेंडरिंगला लागणारा वेळ 2017 साली पेक्षा आत्ता हा खूप फरक आहे याच्यामध्ये. म्हणजेच काय तर टेक्नॉलॉजी टूल्स हे कायम अपग्रेड होत गेले. तर ऍज अ कंपनी ओनर तुझं या सगळ्या गोष्टींकडे कसं लक्ष असतं किंवा म्हणजे आणि इतर लोकांनी ह्याच्याकडे कसं पाहायला पाहिजे? टेक्नॉलॉजी सुपरफास्ट बदलतीये आणि ती अडॅप्ट त्यावेळी नाही केली ना तर आपण 1, 2, 3 असे मागे मागे जात जातो आणि मग तो पेस मॅच होत नाही आणि मग एक सर्टन वेळ अशी येते की जेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे आपण खूपच मागे पडलोय, आता काही नाही होणार आहे. तर ही स्टेज येऊ द्यायची नाही. म्हणून खर्च करत राहा. टेक्नॉलॉजी बदलतीये तर खर्च करा, चांगली मशीन्स आणा. कधीही असं वाटलं नाही पाहिजे की अरे माझं मशीन केपेबल नाहीये, माझा माणूस केपेबल नाही. माणसांवर आणि मशीनवर खर्च करत राहा. हे एक मूलमंत्र आहे चांगला व्यवसाय चालवण्यासाठी. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नव्या टेक्नॉलॉजी ज्या येत आहेत जसं की AI. तर हे काय AI असं म्हणून नाही चालणार. तर AI कशा पद्धतीने आपल्याला अडॅप्ट करता येईल आपल्या फील्डमध्ये, म्हणजे पर्सन स्पेसिफिक स्किल्स तर लागणारच आहेत, त्याला काही पर्याय नाही. पण AIने 2 कामं सोपी होणार असतील तर पर्सन स्पेसिफिक स्किल्स त्याच्यामध्ये ऍड करून अजून काहीतरी चांगलं करता येईल. तर असं अप्रोच म्हणजे असा अप्रोच असायला हवा असं मला वाटतं. राईट. म्हणजे मला आठवतं की 30,000 रुपयाचं मशीन घ्यायचो, 40,000 रुपयाचं मशीन घ्यायचो. आता 1 लाखाच्या खाली कुठलंच मशीन मी घेत नाहीये. जी काही नवीन घेतोय ती सगळी अशीच घेतोय आणि मग प्रत्येक वेळी आपणच घेतलेल्या एखाद्या मशीन किंवा टेक्नॉलॉजीपेक्षा पुढचं काही घेतोय का आपण, एवढं जरी आपल्यासाठी ठेवलं. आणि हेच व्हिडिओ कंटेंट क्रिएशन मध्ये सुद्धा की आपण तयार केलेल्या व्हिडिओपेक्षा आधीच्या व्हिडिओपेक्षा आपला व्हिडिओ आत्ताचा चांगला आहे का, एवढं जरी चेक केलं तरी सुद्धा ग्रोथ होणारच आहे. बरोबर. म्हणजे कॅमेराच्या बाबतीत पण ते तसंच आहे. अरे 5 वर्ष झाली, हो मान्य आहे, पण आता टेक्निकली तुझा कॅमेरा जुना झाला. बरोबर. कॉन्टेंट क्रिएशनच जर काम बदलत चाललंय. मी तुला सांगतो असंच एक उदाहरण. कालच आम्ही बोलत होतो आणि मला असं म्हणजे क्लायंटला जेव्हा मी प्रपोजल देत होतो तेव्हा 10 सेकंद, 5 सेकंद असे युट्यूबचे नॉन स्किपेबलचे पॅकेज क्लायंट्सला विकत असताना म्हणजे आपण किती छोटं करत आणले बघा. म्हणजे फोनवरनं शूट केली रील हे वन ऑफ द आपली सर्व्हिस असू शकतं का, हे 2 वर्षापूर्वी वाटलंही नव्हतं. पण महिन्याला 15 रील, 5 व्हिडिओ आणि 20 ग्राफिक्स असं पॅकेज करून आता आपण विकायला लागलोय. हे आपण अडॅप्ट केलं म्हणून आज आपण हे विकू शकतोय. बरोबर. मी जर का म्हणलं असं हे काय रील्स वगैरे काही नसतं, मी 10 मिनिटाचे व्हिडिओज करणार आणि ते चांगलेच असतात. पण वेळ कोणाला आहे तुमचे 10 मिनिटाचे व्हिडिओ बघायला? बरोबर. परत त्याचा फॉर्मॅट वेगळा आला. म्हणजे आता असं झालंय की मला जाणवतं ना की 10 मिनिटाच्या व्हिडिओपेक्षा तुम्ही 1 मिनिटाचे 10 व्हिडिओ करा, ते तुम्हाला जास्त बिझनेस आणून देतील. एक्झॅक्टली. कारण तुम्हाला सातत्याने काहीतरी टाकत राहायला हवं, सतत तुम्ही तिथे स्टोरीज मध्ये दिसायला हवं, सतत तुम्ही रील्स मध्ये दिसायला हवं. आणि आता मला म्हणजे मी आता तू म्हणल्यावरती मला परत एकदा स्ट्राईक झालं की मी 1-2 क्लायंट्सला ना लिटरली फक्त फोनवर शूट करून व्हिडिओज दिलेले की एसएलआरची गरज नाहीये. जितकं ऑर्गॅनिक पटकन तुला करायचं आहे ना, 1 दिवस काढू, 10 व्हिडिओ करू, संपला विषय. बरोबर. मला असं आठवतंय की आपण 2000 अरे हा पॅन्डेमिक मध्ये आल्यामुळे ना सगळे जरा टाइमलाईन गणली. पण 2018 किंवा 19 जस्ट ह्याच्या आधी कोरोनाच्या, मला असं आठवतंय आपण क्लायंटला ना हाय रेझोल्युशन व्हिडिओ बरोबर एक व्हॉट्सअप व्हर्जन पण द्यायचो. हो. आणि तो छान एक आपल्याला सेल्स पॉइंट होता. हो. की तुम्हाला सर व्हॉट्सअप वरती फिरवायला एक छोटा व्हिडिओ देतो, म्हणजे रेझोल्युशन खेळणं असेल. आता तेच सगळं रील्स मध्ये व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये आलं. या सगळ्या गोष्टी आल्या आहेत. ऑडिओ चांगला हिट व्हायला लागलाय. तर अगदी बरोबर आहे की टेक्नॉलॉजी आणि माणसं यांच्यावरती खर्च झाला पाहिजे ऍज अ कंपनी. आता तो क्लायंट बऱ्याचदा हा मला प्रश्न विचारायचा आहे की अनेक फ्रीलान्सर्स म्हणा किंवा स्टार्टअप ओनर्स म्हणा असा विचार करतात, तर त्यांना तू काय सांगशील की अरे मी इक्विपमेंट तर घेतलंय किंवा मी माझ्याकडे अपग्रेड तर केलंय, पण क्लायंट पैसे देत नाही, तर मग मी का करू? हा एक युक्तिवाद असतो. तर ह्याला तू काय सांगशील? मला काय वाटतं की ते इक्विपमेंट आहे. ते इक्विपमेंट मी किती म्हणजे समजा मी एक क्लायंट, अजून एक त्याच्यात मुद्दा ऍड करेन की खूप वेळा असं होतं की आपल्याला एक क्लायंट काम देतोय म्हणून आपण त्याचं काम करत राहतो, तो ग्रो होत राहतो, आपण त्याच्याबरोबर ग्रो होत राहतो. पण आपण त्या क्लायंटवरती इतकं डिपेंडंट होऊन जातो की एखाद दिवशी समजा त्यांनी काम बंद केलं
तर आपलं दुकान बंद होऊ अशी शकतं. अशी वेळ येऊ शकते. हम्म. तर हे मी 10 वर्षाच्या प्रवासामध्ये प्रकर्षाने आणि लक्ष देऊन टाळलं, की जेव्हा जेव्हा असं वाटलं की अरे ह्या कंपनीचा शेअर आपल्या कामामध्ये जवळपास 40% वरती जायला लागलाय, त्या क्षणी त्या कंपनी सारखीच सिमिलर कामं शोधणं, तशीच कामं करणं किंवा इतकं डिपेंडंट न होऊ देता तो एक हे सेट करायचा. म्हणजे ती खुंटी ठोकायची आणि त्याच्या पुढचं बघायचं आपण. म्हणजे हे लॉक आहे ना, तर बरोबर. त्याच्या पुढचं बघू. म्हणजे आज कित्येकदा नंतर जाणवतं की बरं झालं आपण तेव्हा हे डिपेंडंट राहिलो नाही. राईट. आणि हे खूप महत्वाचं आहे कुठल्याही कंपनीसाठी. म्हणजे असाच मुद्दा आठवला म्हणून बरोबर सांगितलं. बरोबर. नाही, आणि ह्याच्यातनं म्हणजे कम्फर्ट झोन पण तुमचा थोडासा ब्रेक होतो की तो देतोय काम सतत. मग काही वेळा असं होतं की चाललंय मग माझं, कशाला पाहिजे बाकीचं. एक्झॅक्टली. पण तसं नसून उद्या जर त्यांचं काही कारणाने देव न करो पण झालं बंद, तर आपली तयारी पाहिजे की आपण त्यांच्यासाठी नाही काम सुरू केलं, आपण आपल्यासाठी काम सुरू केलंय. मेक सेन्स. हा खूप चांगला थॉट आहे. आणि मग आता पुन्हा तुझ्या मुद्द्यावरती येतो की मी कॅमेरा घेतलाय 3 लाख रुपयाचा आणि त्याच्यासाठी रील्स करून हव्यात त्याला. तर मग मी कसं, म्हणजे त्याला त्याची काही गरजच नाही वाटत आहे. तर मग त्या केसमध्ये मला असं वाटतं की तो कॅमेरा तुमचा आहे. बरोबर. म्हणजे तो तुमच्याकडे 24 तास आहे. मग त्याचं युटिलायझेशन कसं कसं करता येईल याचा तुम्ही विचार करा. तुम्हाला काय करायचं होतं? म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कॅमेरा घेतला तेव्हा मला असं वाटलं की मी खूप चांगले व्हिडिओ करेन, मला स्लोमो शूट करायचे होते. तर मग माझं असं म्हणणं आहे ते प्रोडक्ट म्हणून डेव्हलप करा, तुम्ही ते प्रयोग करा आणि ते क्लायंटला त्यांचा ब्रँड म्हणून विकण्यासाठी घेऊन जा. असेही काही क्लायंट मिळवलेले आहेत की जेव्हा ही प्रोडक्शन क्वालिटी आम्ही अचीव्ह केली आहे, इथे तुमचा लोगो लागेल, चालणार आहे का बघा, हा व्हिडिओ आमचा तयार आहे, असंही करावं लागलेलं आहे काही इनिशियल स्टेजमध्ये. तर मला असं वाटतं की ती पॅशन आहे ना तुमची, चांगला कॅमेरा तुम्हालाच घ्यायचा होता ना. तर मग ते युटिलाइज करा, मग क्लायंट राहू दे. आणि मग क्लायंट आलाय ना असे त्या निमित्तानं, तर मग त्याचं काम एनहान्स्ड असू देत, तो नसेल देत किंवा काठावर पैसे मिळत असतील तर होऊ देत त्याला त्याचा फायदा. कदाचित उद्या त्याला त्याची सवय लागेल, मग तेव्हा आपण सांगू शकू की बाबा ह्याचा रेट एवढा आहे, तेव्हा मी करत होतो, पण आता तोही थोडा डिपेंडंट असेल आपल्यावर. आपण जर का ते इक्विपमेंट घेऊन गेलो तर तो उद्या फोनवरनं SLRची क्वालिटी नाही अचीव्ह करू शकणार आहे. तर ती एक व्हिज्युअल क्वालिटी किंवा बेंचमार्क सेट जर आपण करू शकलो आपल्या क्वालिटीतनं, तर ती क्वालिटी आज ना उद्या पैसे द्यायला लागेल. बरोबर. पुन्हा सस्टेनेबल बिझनेस आला, तो महत्वाचा आहे. येस. आता या मगाशी जो तो मुद्दा मांडलास की कोण्या एका क्लायंट वरती अवलंबून न राहणं, तर त्याच्यात मला असं तुला विचारायला आवडेल की जेव्हा व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएशन म्हणतो आपण, त्यावेळेस हे काही स्पेसिफिकली एखाद्या इंडस्ट्रीसाठी आहे असं नाहीये. हो. तर आता क्रिएटिव्ह स्प्लॅश कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीत काम करते आणि त्याचा फायदा कसा झाला म्हणजे ओव्हर दीज इयर्स? म्हणजे आता मगाशी म्हणलं तसं युट्युबर्स, एक युट्युबर करता करता ते ग्रो होत चाललंय. सो युट्युबर्स ग्रो होत आहेत तसं आम्हाला काम येतच आहे. बरोबर. आणि व्हिडिओ बरोबर ग्राफिक्स, ॲनिमेशन्स, इन्फोग्राफिक्स हे कॉम्बिनेशन इन हाऊस असल्याचा फायदा खूप जास्त होतोय. हो, करेक्ट. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल ॲनिमेशन्स म्हणायचं झालं तर सिमिलर काइंड ऑफ, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आज चिली प्लांटचं ॲनिमेशन केलं, तर उद्या दुसरीकडनं टर्मरिक प्लांटची रिक्वायरमेंट येते. राईट. त्यांना दाखवायला आपण केलं चिली प्लांटचं ॲनिमेशन किंवा मोठा व्हिडिओ असतो. मग प्राज सारखी इंडस्ट्री असेल, प्राज इंडस्ट्रीजसाठी आम्ही काम करतो, रिको इंडस्ट्रीजसाठी करतो, जैविक फूड्ससाठी करतो. तर कधी कधी असं होतं की मल्टिपल कॉम्पिटिटर्स असतात पण ते काम आपल्याकडनं करून घेत असतात. तर तो बेनिफिट आहे. सिमिलरली जसं आता मी इंडस्ट्रियल ॲनिमेशन म्हणलो तसं आर्किटेक्चरल, तुला माहिती आहे व्हिज्युअलायझेशनचं एकेकाळी वॉक थ्रू वगैरे खूप चालायचे, पण त्याला सुद्धा थोडासा छेद दिला म्हणायला हरकत नाही की टिपिकल वॉक थ्रू नका करू, टिपिकल काम करू नका. हे मी सातत्याने सगळ्यांनाच, म्हणजे टीम मधल्या पण लोकांना सांगत आलोय आणि क्लायंटला पण रेकमेंड करणं गरजेचं असतं. खूप वेळा असं होतं की एक गोष्ट बघत राहतात लोक आणि तेच घेऊन बसतात, पण वेगळं काही असेल का त्याच्यात. तर ते करत असताना काही म्हणजे पेबल्स अर्बेनिया किंवा क्लोरोफिल होम्स, करेक्ट. तर ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंटेशन झालं, तर ते वेगळ्या पद्धतीचं प्रेझेंटेशन तुम्हाला पुढचं काम देण्यासाठी उपयोगी पडतं. आत्ताचा क्लायंट तुम्हाला जे देतोय त्याचं सोन्यापेक्षा पिवळं काही करता येत असेल आपल्याला, तर ते क्रिएटिव्हली काही आपण त्याच्यात इनपुट मिळेल का? आणि तिथे परत तोच मुद्दा येतो की आपण त्याचे फार काही एक्झॉर्बिटंट पैसे कधी घेतले नाहीत. म्हणजे की हे वेगळं करतोय म्हणून ह्याचे 50,000 रुपये जास्त आहेत असं नाही केलं. आपण म्हणलं हे नवीन आहे, हे करून पहा. कारण मला आठवतंय आपली जाहिरात त्यावेळेस जेव्हा सिटी परेड कोथरूडला लागली, त्यावेळेस असं वाटलं की अरे आपण पण जाहिरात करू शकतो. म्हणजे मग तो वॉक थ्रू व्हिडिओ नव्हता तो, किंवा ते
विकण्यासाठी केलेला व्हिडिओ नव्हता. बरोबर बरोबर. पण इव्हन जेव्हा तुला ती आठवत असेल तर उदबत्त्यांचा व्हिडिओ केला होता आपण. हो हो ग्रीन राईट राईट फार्मसीसाठी जेव्हा केला होता तेव्हा येस उदबत्त्यांचं पॅरलॅक्स मोशन ग्राफिक्स मधनं येस सगळं VFX मधनं करू शकतो आणि 6 काढलेल्या फोटोचा इतका सुंदर व्हिडिओ थिएटरमध्ये दिसत होता. एक्झॅक्टली कमाल वाटत होतं ते. करेक्ट हा. करेक्ट. सो तो एक क्रिएटिव्ह स्ट्रीक ती तुझ्यामध्ये पण आहे आय थिंक, आणि हम्म. टीम मध्ये पण ती दिसते, खरंय इनकल्केट झालेली आहे. हम्म, हम्म. आणि अशाच क्रिएटिव्ह गोष्टी करत 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 तुम्ही 1-1.5 वर्षापूर्वी एक भारी प्रकरण चालू केलं. त्याचं नाव आहे खलबत्ता ऑफिशियल, हो असं हो त्याचं इंस्टाग्राम हँडल आहे, आणि धुमाकूळ घालतंय इंस्टाग्रामवरती. तर काय खलबत्ता ऑफिशियल आणि कुठनं आयडिया आली ही? आपली काय नाव तिचं, अश्विनी हा. अश्विनी आणि तू असं दोघं त्याचे बेसिकली फेस आहात. हो 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 तर फार सुंदर कॉन्टेंट क्रिएशन ज्याला हो आपण हो हो म्हणतो, हो. क्रिएटिव्ह आहे, हम्म. गरजेचं आहे, हो हो मराठी भाषेसाठी गरजेचं आहे. हो. तर हे खलबत्ता ऑफिशियल काय प्रकरण आहे, तिथनं पैसे बिसे मिळतात का तुम्हाला, असे लोकांचे प्रश्न आहेत, हो माझे हो. नाहीत. पैसे बिसे खरं तर काही मिळत मिळत नाही. नाहीत. आनंद मिळतो आनंद मात्र. मिळतो खूप. बरोबर. पैसे मिळतील रे, मिळतील, पैसे मिळतील. पण मी पुन्हा एकदा असं एक सांगू इच्छितो की प्रत्येक गोष्ट ही पैशासाठीच करायला पाहिजे असं नाहीये. तर काही गोष्टी आनंदासाठी करायला पाहिजेत, काही गोष्टी तुम्हाला नावलौकिक मिळवून देतील, तर काही गोष्टी ह्या पैसे मिळवून देण्यासाठी आहेत. बरोबर. तर पैसे मिळवून देणाऱ्या गोष्टी करत राहा. त्यातून एका सर्टन स्टेजला तुम्हाला लक्षात येईल की आता पैसे मिळत आहेत आपल्याला, तर मग ते दुसऱ्या कारणासाठी किंवा तुम्हाला जे करायचं होतं ते करत राहण्यासाठी करा. ते खर्च होऊ द्यात थोडे, आणि मग जे तुम्हाला आवडतं किंवा तुम्हाला करावंसं वाटत होतं ते करायला घ्या. ते मनापासून होतं आणि ते छान पण होतं. तर सुरुवात अशी झाली की लिहायला आवडत होतं, आणि गुळपापडी हे माझं इंस्टाग्राम चॅनल मी चालवत होतो, आणि लिखाण म्हणजे आधी फोटो म्हणता म्हणता फोटो, लिखाण फोटो असं करत लिखाण वाढत गेलं. आणि लिखाण चांगलं होतंय असं खूप जणांनी सांगितल्यानंतर काही प्रॉडक्ट स्वरूपात ते पहिल्यांदा आलं, आणि मग नंतर असं वाटलं की मराठीसाठी काहीतरी करावं. ह्याचं एक घटना अशी घडली, बऱ्याच घटना होत्या पण त्याचं एक म्हणजे ती कारण होतं ते हो. की माझी मुलगी मला म्हणाली की बाबा जरा ताटली पकड, आणि मग मला 2 मिनिटं असं झालं की पकड का म्हणते, पण म्हणजे पकड का म्हणते ही, असं म्हणजे ताटली पकड म्हणजे एखादी वस्तू जर पळून चालली असेल तर तिला आपण पकडतो. बरोबर. तर तिथे असं वाटलं की आपल्याच घरात असं म्हणजे माझा मुलगा म्हणतो की डास मरला, तर मग बाबा डास मरला, तर ते धरलाचं सारखंच मरला वाटलं म्हणून त्यांनी ते मरला केलं. पण कुठेतरी असं वाटलं की काय होतं, खूप जण खंत व्यक्त करतात की अरे आपली भाषा कशी रसातळाला चालली आहे, किती भेसळ त्याच्यामध्ये होतीये. हो. तर ते खंत व्यक्त करण्यापेक्षा उद्या मला असं समाधानाने मरायचं आहे की मी काहीतरी केलं, हो. तर बरोबर. मला काहीतरी करायला मिळालं. मी किती फरक पाडू शकलो हा वेगळा भाग झाला, पण बरोबर. मी काय केलं तर मी हे करू शकलो. तर हे मला असं वाटतं की त्याच्यातून खरं तर खलबत्त्याची सुरुवात झाली. आणि मी म्हणलं तसं की अश्विनी म्हणजे लाईक माइंडेड लोक असावी लागतात, तशी ती आहे. आणि तिने पण रस घेतला, आणि तिने हो. पण त्याच्यात पुस्तकं वाचून त्याचं ऑथेंटिक आहे का नाही, कारण अस्मितेचा प्रश्न येतो ना मराठी म्हणलं की, बरोबर. आणि तलवारी अर्ध्या बाहेरच असतात. त्याच्यामुळे तोही बॅलन्स साधायला हवा की आपल्याला कसं आहे की आपण या पिढीतल्या लोकांना जे मराठी येतं त्याच्याही पेक्षा आधीच्या पिढीचं मराठी खरंच चांगलं होतं. हो. आता आपण काय करतोय की आपण प्रयत्न करतोय की किमान इथं तरी थांबू दे, तर राहा सोनं. बरोबर, पण बरोबर. आपल्याला सगळं येतं हे नाहीये. आपल्याला पुस्तकं वाचायला हवीत, आपल्याला व्याकरण शिकायला हवं पुन्हा एकदा, तर आपण ते लोकांपर्यंत पोहोचवू शकू. आणि लोकांपर्यंत हे व्याकरण सोप्या पद्धतीने पोहोचवता आलं तर ते लोकांना आवडेल. बरोबर. आणि मग कुठेतरी असं वाटलं की साधं सोपं लिहायला हवं, आणि जे गुळपापडीचं म्हणजे साध्या सोप्या भाषेतली खुसखुशीत रेसिपी असं त्याचं पंचलाईन आहे. तर तेच खरं तर पुढे कंटिन्यू केलं की साधं सोपं लिहूयात, 30 सेकंदाच्या आत 40 सेकंदाच्या आत लोकांना जे मिळेल ते बरोबर. ते देऊयात. मग भाषा अजून छान आणि सोप्या पद्धतीने पोहोचेल आणि लोकांना गोडी लागेल. बरोबर. बरोबर. आणि कुठेही मला खूप येतं असा आविर्भाव ह्याच्यात असता कामा नये. हे नाही येत. पहिल्यापासून हे पहिल्यापासून त्याच्यात तो ठोकताळा होता की हे होतंय का, तर नाही व्हायला पाहिजे. बरोबर. एवढं फक्त एक आहे. तर कारण ह्याच्यातनं माणसं तुटतात फक्त की मला येतं आणि तुला येत नाही, ह्याच्यामध्येच आत्तापर्यंत सगळी गडबड झालेली आहे.
तर बरोबर. कुठेतरी ते सांभाळायचं आणि आपल्याला जे वाटतं ते प्रमाण मराठी आणि बोलीभाषा हे दोन्हीही एकमेकांसोबत जाणारे आहेत. बरोबर. हे ठेवून आम्ही कंटेंट केला आणि तो कंटेंट लोकांना आवडतोय का नाही ह्याचा खरं तर विचार न करता केल्यामुळे ते सहज होत गेलं आणि सहज झालेल्या गोष्टी खरं तर आपल्याच नकळत त्या कायमच चांगल्या चांगल्या ग्रो होतात. होतात. हो, बरोबर, हो, बरोबर. तसं आहे. आता मी बघतोय तर 47.5K हो, म्हणजे हो. 47,000 47,000 हं, फॉलोअर्स आहेत. हं. एक सव्वा वर्षात झालेली ही गोष्ट आहे. हो, हो. आणि फार म्हणजे आपण याची डिस्क्रिप्शनमध्ये तर लिंक देऊच या. हं, Instagramवरती फॉलो सुद्धा अनेक लोक करत असतील, ऐकणारे हं, सुद्धा. हं, हं. पण फार सुंदर पद्धतीने एखाद्या गोष्टीचं विश्लेषण असेल हं, किंवा व्याकरणाविषयी काही हं, टिप्स असतील, श आणि श सारखा हं, हं, साधा विषय हं. किंवा एक एक तो छान व्हिडिओ होता की साडी नेसतात का घालतात. हो, हा, हो. आणि आपण बऱ्याचदा पाहतो आता हल्ली तरी हं, खूप हं, वेळा ऐकायला मिळतं की हं, अरे साडी कुठली घालू, हं, हं. तर ते ऐकून कसं तरी वाटतं. हो, वाटतं. हो. पण तिथे कुठेही तुम्ही असं बोलता, आम्ही असं बोलतो, असं कुठेही नाहीये. असं न येऊ देणंच महत्वाचं हां, आहे. हं. किंवा तिथे एक मला धागा असा छान वाटतो, की बोलीभाषा एक प्रकार जरी झाला, तरी व्याकरण हे व्याकरणच आहे. हो, म्हणजे त्याच्यात काही जे नियम आहेत ते पाळायलाच हवेत. बरोबर. बोलताना तुम्ही लहेजा हे ते हा वेगळा भाग झाला. हं, हं, पण त्यातनं चांगलं कंटेंट क्रिएट होत गेलंय. हं, आणि अनेक Instagramवरती मी असे टॅग स्टोरीज पाहतो, की जिथे वेगवेगळ्या देवस्थानं जी आहेत पुण्यातली, हं, तिथे खलबत्ता ऑफिशियलचा एक हं. लोगो दिसतो. तर हां, ते हां. काय प्रकरण आहे बाबा? मस्त ते प्रोजेक्ट पण खरं तर फार ती सुरुवात जवळनं आहे. पाहिलंय. खरं तर ती सुरुवात आहे म्हणायला हरकत नाही. हां, देवबीव हा एक उपक्रम राइट. केला होता 1.5-2 वर्षापूर्वी सेकंड लॉकडाऊनच्या नंतर साधारण. करेक्ट, करेक्ट. आणि एकदा असंच डुल्या मारुतीपाशी उभं असताना फोनवरती सांगितलं, की मी डुल्या मारुतीपाशी आहे आणि असं वाटलं, की हे डुल्या मारुती जे नाव आहे, म्हणजे ह्या डुल्या मारुती नावामागे काहीतरी तरी गोष्ट असेल. आज फक्त मी खुणा म्हणून ती वापरतोय. हं, पण त्याला डुल्या का म्हणत असतील? एखादा पावट्या मारुती का म्हणत असतील? तर तिथे असलेल्या लोकांना विचारणं झालं आणि मग लक्षात आलं, की पावट्या मारुतीला पावट्या म्हणतात कारण की तिथे पावटा नावाचं एक यंत्र होतं हं, आणि ते यंत्र सोन्याची तार काढण्यासाठी वापरलं जायचं. मग ती गल्लीच त्या यंत्रांची होती हं, आणि मग सगळेच पावटे होते आणि तिथे बसलेला मारुती पावट्या मारुती झाला. हं. तर ही एक गंमत आहे खरं तर आणि मग ते व्यसन लागल्यासारखं झालं, की मग इथे पावट्या मारुती आहे, मग सोन्या मारुती बघितला गेला, मग जिलब्या मारुती बघितला गेला. असे अनेक मारुती तिथे सापडत गेले. मग म्हसोबा सापडला, मग गणपती सापडला, मग विठोबा सापडला. असं करत सगळे देव शोधत गेलो आणि लक्षात आलं, की ही माहिती ऐकीव त्याला इतिहासाचा प्रत्येक वेळी दुजोरा असेलच असं नाही. पण खऱ्या वाटतात अशा काही गोष्टी आहेत आणि काही खऱ्या पण आहेत. पण कुठेतरी कसं असतं, की आपण आपली शोधक नजर असायला हवी. तर त्यातनं हे खरं तर घडत गेलं आणि मग लोकांना भेटणं, लोकांकडे चहा प्यायला जाणं, वेगवेगळ्या घरांमध्ये न विचारता शिरणं, त्यांना त्यामुळे त्यांच्यातलं होऊन जाणं आणि मग त्यांच्याकडनं ती माहिती घेणं आणि मग त्या देवाबद्दल हे नाव कसं पडलं? म्हणजे आपण एखाद्याला म्हणजे सोहम असेल तर त्याला सोम्या म्हणतो. तर बरं. या जोडण्याची जी प्रथा आहे ही देवांनाही पुण्यातल्या लोकांनी दिली हं, आणि मग हा जो सहज भाव आहे, की देव माझा मित्र आहे. अशातून हं. आलेले हे पुण्यातले सगळे देव आणि मग त्यांचं एक संकलन करावं असं वाटलं आणि मग देवबीव नावाचं एक पुस्तक आणि दिनदर्शिका तयार केली गेली. त्याचं छान प्रदर्शन झालं. सुधीर गाडगिळांनी त्याचं प्रकाशन केलं आणि मग बऱ्याच म्हणजे इंग्रजी न्यूजपेपर्सनी पण त्याची दखल अर्ध्या म्हणजे मिड डे सारख्या पेपरला अर्धं पान छापून आलं होतं. बरोबर. तर मग असं ते एक वन ऑफ द रिझन होतं, की आपल्याला एक असं असतं ना, की आपण काम केल्याचं एक रिकॉग्नाइज झालं, लोकांपर्यंत पोहोचलं. बरोबर. तर मग असं वाटलं, की हे छान आहे हं. आणि म्हणजे तुला सांगायला आवडेल, की ते 30 देवांपर्यंत पोहोचलं होतं. आता ते 60 देवांपर्यंत झालं क्या गेलंय बात पुढे. है! तर आता त्याचं पुढेही काहीतरी करायचं डोक्यात आहे. हं. तर देवबीव हा एक मोठा धक्का होता. म्हणजे धक्क्या मारुतीसारखा की धक्का होता, की हं, त्यांनी जे पुश झालं आणि मग त्याच्यातनं जे काही पुढे कंटेंट क्रिएशन आणि हे चालू झालं, ते चालूच झालं. हं. म्हणजे मराठीसाठी म्हणून कंटेंट हा चालूच राहील पुढे पण. बरोबर. ह्याच्यामध्ये म्हणजे अजून एक आजच्या निमित्तानं सांगतो, की टी-शर्ट्स येतील आता राइट, लवकरच. राइट. तर तेही असेच मराठी हा कायम साठी हे असेल, की हे मराठी बेसलाईन ती आहे. बेसलाईन ती आहे, की हं. मराठी आहे का ह्याच्यामध्ये? तर ते बरोबर. 100% असणार आहे बेस्ट. आणि
ते अभिमानाने मिरवावं असं आहे. म्हणजे कुठेही ना मराठी मी बोलतोय म्हणजे काहीतरी कमीपणा आहे, हो, हे न होता मी मराठी अभिमानाने मिरवू शकेन का, हे त्याच्यात नक्की आहे. अगदी अगदी खरं. अनेक शब्द असे असतील की जे तुम्हाला त्याच्यातनं पाहायला मिळतील. हो, आणि ती कम्युनिटी फार मस्त बिल्ड झाली. कारण मध्ये एक तू उपक्रम घेतला तर तोही मला वाटतंय तू सांगावास की अनेक लोकांनी पत्र लिहिली तुम्हाला. तर तो छान उपक्रम झाला. तो उपक्रम खरंच आहे, म्हणजे तो असाच सुचला आणि खरंच त्याला म्हणजे त्यांनी एक वेगळी ऊर्जा मिळाली. बरोबर म्हणजे खूप वेळा असं होतं की आपण एखादी गोष्ट सहज म्हणून करायला जातो, पण ती गोष्ट आपल्याला काय देऊन जाईल आपल्याला माहिती नसतं किंवा ठरवलेलं नसतं. आणि की मला हे मिळायला हवं म्हणून मी हे करतोय, तर ते तितकं सहज झालं होतं की म्हणजे असंच लिहिताना असं वाटलं की आपण मराठीमध्ये लिहायचंच कमी झालोय. अगदी खरं. टाईप करतो मी स्वतः, कविता सगळ्या माझ्या गुगल कीपला लिहितो. बरोबर. पण कागदावरती लिहिण्याची मजा वेगळी आहे. बरोबर. तर ते लिहिणं कमी झालंय असं मला वाटलं. तर मग लिहिण्यासाठी काय करता येईल की जेणेकरून लोक लिहितील. मग पत्र वाटलं, कारण पत्र त्याने ऍक्च्युली काय झालं की मी पत्रपेटीचा पावसात भिजतानाचा फोटो काढला होता 2-4 दिवस आधी, आणि तिथपासून ते डोक्यात चालू झालं होतं की ती पत्रपेटी अशी पावसात भिजतीये, आतली पत्र वगैरे ते सगळं सुरू झालं होतं डोक्यात काय. आणि मग असं वाटलं की पत्र टाकणं म्हणजे पत्रपेटीपाशी जाणंच थांबलंय. तिच्यापाशी जाऊन त्याच्यातनं हात घालून ते पत्र टाकणं हे एक इमोशन आत्ताच्या पिढीला नाहीच आहे, माहितीच नाहीये. कारण खूप कमी कष्टामध्ये एखादा निरोप दुसऱ्यापर्यंत जातो. सेंड बटनात ते इमोशन येत नाही. आणि बघ ना तू, म्हणजे आपण ते पाठवलं, मग त्याची सिंगल टिकची डबल टिक झाली, डबल टिकची ब्लू टिक झाली, संपलं, पोचलं आणि त्यांनी पाहिलं. पण ह्याच्यासाठी पूर्वी 10-10, 15-15 दिवस जायचे, मग त्याच्याकडनं उत्तर यायची वाट पाहायची. हे सगळं वेगळं होतं आणि आपल्या पिढीने खरं तर ही बाजू पण बघितली आणि ती बाजू पण बघितली. तर मग आपण दुवा होऊ शकतो का दोन्हीतला ब्रिज होऊ शकतो का? आणि मग ती संकल्पना सुचली की पत्र पाठवूयात. पण मग होतं कसं की पत्र म्हणलं की पर्सन स्पेसिफिक खूप झालं, की मी तुला पत्र पाठवलं, मग तुला काय वाटेल, मग तू मला उत्तर काय देशील वगैरे वगैरे. परत मग ते नकोच. परत ते तिकडेच व्हॉट्सअप ग्रुप्सकडे किंवा व्हॉट्सअप मेसेजकडे जातं. तर तसं नको, कुठेतरी जाऊन ते थांबलं पाहिजे. म्हणून मग निर्जीव वस्तू ठरल्या. पत्र पाठवण्यासाठी निर्जीव वस्तू ठरवू. मग त्या निर्जीव वस्तू कुठल्या असू शकतात, तर आता हा माईक आहे, तर हा माईक पण असू शकतो की मी रोज रेकॉर्ड करतोय, तर मी माईकला पत्र लिहीन. ह्याच्यामध्ये झालं असं की मी अनेक गोष्टींनी सराउंडेड आहे आणि मी त्या गोष्टींबद्दल, मग आपण पाठीची पूजा करायचोच की रे दसऱ्याला नेहमी. मग ती का करायचो आपण, तर ती निर्जीव वस्तू नाहीये, आपल्या बरोबर ती असते, ही भावना होती. करेक्ट. आणि मग ह्यातून असं वाटलं की निर्जीव वस्तूला पत्र पाठवावी, ज्याच्यामध्ये आपली संवेदनशीलता पुन्हा एकदा जागी होईल. मी त्या गोष्टीबद्दल माझं म्हणणं मांडू शकेन, आपल्या भाषेत मांडायचं, आणि त्याच्या पुढे जाऊन त्याचा काही रिप्लाय येणार नाही माहिती आपल्याला. त्याच्यामुळे तोही एक लॉकिंग आहे. आणि पोस्टकार्डचं लिमिट घातलं होतं, कारण की पोस्टकार्डवरती तुम्ही उगाच म्हणजे पाल्हाळ लावू नका, कारण कोणाला एवढं म्हणजे लिहायचं म्हटलं तर काही जण लिहिणारेही आहेत आणि छानच लिहितात खूप लोक. पण आपल्याला लिमिटेड ह्याच्यात लिहिता यायला हवं, जेणेकरून आत्ताच्या कंटेंटला, जसं आपण म्हणलो की 30 सेकंदाचा कंटेंट आता लोकांना आवडतो, तर तुम्ही कमीच कंटेंटमध्ये लिहा. जसं देवबीवचं झालं की 12 ओळीत संपलं पाहिजे इतिहास, किती असू देत तुमचा इतिहास, पण 12 ओळीत संपायला पाहिजे. म्हणून त्या दिवशी मला आठवतंय 4-5 वर्षाच्या मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळेजण आले होते. चांगला रिस्पॉन्स. आणि ती लोक वाचत होते, पाय उंच करून वाचत होते की डुल्या मारुतीची कथाचं. तर ते प्रयत्न तरी करत होते, कारण वाचायला आपल्याला 10 ओळी आहेत. हे पण माहिती होतं आणि सोपी भाषा होती. सोपी भाषा आहे. आणि जसं तू म्हणलास की तेवढ्या ओळींमध्ये एक्झॅक्टली काय स्टोरी आहे त्याच्या मागची, हे कॅप्चर झालेलं होतं. तर त्यामुळे तो पत्र लेखनाचा जो आपण आता म्हणत होतो त्याच्यात मग तुम्ही खूप पत्र आली असतील. पत्र आली, मी तुला काही उदाहरणं देतो. खूप जवळपास 150च्या वर पत्र आली. क्या बात आहे. तर त्या पत्रांमध्ये मी तुला सांगतो की काय काय, म्हणजे एकाने लिहिलं होतं 10वी मध्ये शाळा संपल्यानंतर सुटला, गणवेश सुटला आपला शाळेचा, तर तो त्यांनी हँगरला अडकून ठेवलेला आहे, अजूनही आहे. त्याचं वय आता 50-55 असेल. पण त्यांनी त्याच्या घरात ठेवलेल्या सुखी माणसाचा सदरा म्हणून त्यांनी त्या सदऱ्याला पत्र लिहिलं होतं, की ज्याच्यामध्ये त्यांनी शाळेतल्या गणवेशाला पत्र लिहिलं की मला काय वाटतंय आता, आणि आता माझ्या मुलाला मी हा शर्ट जेव्हा घालायला देतो तेव्हा मला काय वाटतं. अशी काही इमोशनल होती. काही लोकांनी तुकारामांच्या गाथा ज्या नदीत वाहून गेला त्याच्यावरती एकाने लिहिलं होतं. काहींनी अगदी म्हणजे लिहायचं जे पेन असतं त्याला पत्र लिहिलं होतं. पत्रपेटीला पत्र लिहिलं होतं की तुझ्याकडे एवढी इन्फॉर्मेशन असते लोकांची, पण तू कधी बोलली नाहीस. तर हे सगळं असं लोकांचं, म्हणजे त्याला ना एक दिशा मिळाली लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीला किंवा मांडण्याच्या पद्धतीला, आणि मग त्याच्यामुळे ते खरं तर आवडलं लोकांना. मला असं वाटतं संधी मिळाली.
आणि त्यामुळे त्या दिशा वेगवेगळ्या दिशांना गेल्या विचार की आपण जसं आता तू उदाहरण बोलता बोलता दिलंस की माईकला लिहू शकतो, पण जेव्हा तुम्ही बसता त्यावेळेस गणवेशाला पत्र लिहा हे एकदम लक्षात येणं पॉसिबल नाही किंवा कमी लोकांच्या तसं वाटू शकतं, पण प्रत्येकाची विचार करायची पद्धत वेगवेगळी आणि त्याची संधी आय थिंक खलबत्ता ऑफिशियलनी वाचायला मिळालं रे त्याच्यामुळे. म्हणजे प्रत्येक जण आजपर्यंत कुठल्या कुठल्या अनुभवातनं गेलेला आहे आणि त्यांनी काय 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 पाहिलेलं असतं ना रे, आणि त्याच्यातून आलेलं ते अर्थ सगळं लिखाण आपल्यापर्यंत येतं, हे काहीतरी वेगळंच होतं. नाही, छान कम्युनिटी असायचं ते एक फार उत्तम उदाहरण आहे. कारण की इथे काय नाही म्हटलं तरी एक पोस्टकार्ड विकत घेऊन, कारण ते हल्ली आपल्याकडे नसतं, त्यामुळे ते पोस्टात जाऊन किंवा ते विकत घ्या, 10 मिनिटं विचार करा, 5 मिनिटं लिहा, ते परत पोस्टात टाका. आणि याच्यात जसं तू म्हणालास की ह्याचं उत्तर खलबत्ता ऑफिशियल कडनं येईलच ह्याची काही गॅरंटी नव्हती, किंवा हे कोणी वाचणार आहे का हेही माहिती नव्हतं. असं जर विचार केला तुला सांगतो की त्याच्यात ही पण अट होती की आम्ही शुद्धलेखन पण बघणार नाही. म्हणजे खूप जणांना असं वाटतं की मी भेटायला येणार आहे म्हणल्यानंतर मी शुद्धलेखनातल्या चुका काढेन, पण तिथे म्हणणं महत्वाचं होतं, शुद्धलेखन नाही. बरोबर. तर मग तो एक कॉन्शियस असतात ना की म्हणजे माझं चुकलं तर मग काय होईल वगैरे, त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये तुम्ही मराठीत लिहिताय ना हे सुद्धा खूप चांगलं आहे. करेक्ट. सो तो फार छान ब्रिज तयार झालाय माझ्या मते. तुम्ही दोघं समोर असता खलबत्ता ऑफिशियल, पण खलबत्ता आणि लोकांमध्ये हा एक मस्त एक कम्युनिकेशन स्ट्रीम तयार झाली इंस्टाग्राम थ्रू. बरोबर. आणि त्याच्यात मला असं वाटतं की म्हणजे मराठी मध्ये मी तो विषय पण घेतला होता की मराठी कुणाची, तर ती पुण्या मुंबईची नाहीये हे कायम आम्ही सांगतोय, आणि आताही सांगावं असं वाटेल की ही मक्तेदारी नाही किंवा मालकी नाहीये, भाषेची मालकी कोणाकडे नाहीये. बरोबर. तर मला असं वाटतं की बोलीभाषा बोलणारी जी कोल्हापूरची लोकं आहेत, विदर्भातली लोकं आहेत, तर सगळ्या महाराष्ट्रभरातनं जे लोक बोलीभाषा बोलतात, ह्या बोलीभाषा आपल्या मराठीला समृद्ध करतायत. त्यांच्या भाषेत येणारं लई ह्यालाही एक वेगळापणा आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये येणारा काय रे काय करायलायस ह्याच्यामध्ये येणारा जो पणा आहे तो आपल्या पुण्यातल्या लोकांकडे नाहीये, पण पुण्यातले लोक जे ऐकत आले ते आजपर्यंत बोलतायत, म्हणून ती भाषा पुण्याची होऊ शकत नाही. आणि हे आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकलोय. त्याच्यामुळे मराठी या टायटलच्या अंडर सगळेजण आहोत आता आपण. पुण्याचे, विदर्भातले असं फाटे फोडलेले नाहीयेत. आपण मराठी आणि मराठी आपली, असं म्हणजे मराठी आपली आई आहे आणि आपण तिची बाळं आहोत. हे सरळ सरळ गणित आहे. त्याच्यामुळे सगळे मराठी लोक एकत्र आहेत आत्ता खलबत्त्याला. हे सगळ्यात मोठी गोष्ट आणि मोठी अचिव्हमेंट मला म्हणावीशी वाटेल. क्या बात आहे तेजस. खलबत्ता आणि क्रिएटिव्ह स्प्लॅश साठी खूप खूप शुभेच्छा. मस्त काम करताय. या पॉडकास्टच्या निमित्ताने मस्त गप्पा झाल्या. अजून बऱ्याच गोष्टी डोक्यात आहेत ज्याच्यावरती आपण एकत्र काम तर करतोच, म्हणजे पण पुढे कधीतरी आपण एखादा राऊंड 2 घेऊया, किंवा एखादा राऊंड आपण फक्त खलबत्तासाठी घेऊ, की ज्याच्यातनं मे बी अश्विनीला आपण बोलूया. बरोबर. आणि थोड्या अजून त्या विषयाच्या अनुषंगाने गप्पा म्हणालो होतो की तू आज ये म्हणून. नाही, आपण ते थोडं फोकस घेऊया. आजचा वेगळा विषय होता त्याच्यामुळे, पण म्हणजे मजा येईल, कारण की यातनं बऱ्याचदा शिकण्यासारख्या गोष्टी छोट्या छोट्या असतात, आणि एखादी गोष्ट जरी स्टिक ऑन झाली तरी ते चांगलं असतं. आणि आपण जसं कुठली गोष्ट नवीन करताना, म्हणजे शॉर्ट फिल्म असेल, प्रोडक्ट व्हिडिओ असेल, किंवा नवीन कुठलं कॅम्पेन असेल, त्यावेळेस आपण फक्त एवढंच बघतो की आपल्याला मजा येते ना, बस. तर ते आपण करतो. किती लोक ऐकतायत, जसं की पॉडकास्टच्या बाबतीत पण बरेच लोक विचारतात की किती लोक ऐकतात. म्हटलं मी जास्त करून पाहत नाही. मला जिथे ज्या लोकांशी बोलायला आवडतं, किंवा ज्यांच्याशी बोलून काहीतरी शिकण्यासारखं आहे, 2 लोकांना जरी त्याचा फायदा झाला तरी उत्तम आहे. म्हणजे मागे एका मुलीचा मला मेसेज आला होता, मी तिला ओळखत नाही, की मुंबईला ती शिफ्ट झाली काही कारणाने. ती ऐकत असेल तर तिला लक्षात येईल हा मेसेज. तर तिने बेकरीचा बिझनेस चालू केला होता पुण्यात, पण शिफ्ट झाल्यामुळे थोडं डळमळलं तिचं. आणि मग तिला असं खूप वाटत होतं की आता सोडून द्यावं, हे नको करायला. पण तिने समहाऊ ती पॉडकास्ट ऐकत गेली
आणि तिला असं वाटलं की नाही 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 नाही, हे आपण केलंच पाहिजे. म्हणजे 100% प्रयत्न करून मी कसा बिझनेस सक्सेसफुल होत नाही हे तिला पटलं की हे केलं पाहिजे. आणि तिने मला एक छान मेसेज केला होता की थँक्यू, तुझ्या पॉडकास्टमुळे मी आज अजूनही आशा टिकून आहे आणि मी खूप प्रयत्न करीन आणि मला बिझनेस करायचा आहे. कमाल. तर ही फार मस्त गोष्ट आहे. हो, बघ ना, म्हणजे आता हे तू पॉडकास्ट करतोयस आता 80, म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे जरी ते ऑडिओ स्वरूपात असलं तरी सुद्धा त्याच्या पाठीमागची जंत्री एवढी सगळी आहे आणि सातत्याने करणं हेच, म्हणजे तूही इतकं ते टिकवून ठेवलंयस ना की ते लावून धरणं फार गरजेचं आहे. म्हणजे शेवटी असं आहे की आज आपण आपली गोष्ट किती लावून धरतो त्याच्यावरती समोरचे त्या गोष्टीला किती सिरियसली घ्यायचं ते ठरवतात. आणि त्याच्यावरनं खरं तर ठरतं क्रेडिबिलिटी कशी येते त्याच्यामुळे येते ना. बरोबर बरोबर. आणि ते अर्थात आता ग्रोथ मध्ये जायला नको हा भाग, पण ग्रोथच्या बाबतीत पण तेच आहे ना की तुम्ही सतत हॅमर करणं, कंटिन्युअस हॅमर करणं मेसेज की तुम्ही सिरियसली ही सर्व्हिस देता हे सांगणं गरजेचं आहे. ते सिरियसनेस तुमच्या सातत्यामधनं दिसतो. डेफिनेटली. येस. सो खलबत्ता साठी शुभेच्छा, क्रिएटिव्ह स्प्लॅश साठी शुभेच्छा. लोकांना जर तुझ्याशी संपर्क करायचा असेल तर मी इंस्टाग्राम हँडल्स आणि वेबसाईट तर देतोच. नक्की. आणि जे कोणी फ्रीलान्सर्स असतील, व्हिडिओ एडिटर्स आहेत किंवा काम शोधत असतील तर नक्की तेजसला जाऊन भेटा. अगदी इमिजिएटली फुल टाइमच मिळेल किंवा अशा गोष्टी होत नाहीत, पण ऍटलिस्ट एक चांगला कनेक्ट तुम्हाला पुण्यामध्ये स्पेशली डेफिनेटली मिळेल. नक्की. त्यांनी आता बऱ्याच गोष्टी वगळल्यात सांगताना, पण त्यांनी बरेच मोठमोठाले कार्यक्रम असतील, अवॉर्ड शोज असतील, याची कामं केलेली आहेत. तर मी म्हटलं तसं आपण मे बी एक राऊंड 2 घेऊ परत. ओघवत्या कॉन्व्हर्सेशन मध्ये हे राहून जातात. हो. तर धन्यवाद मित्रा, मस्त मजा आली. धन्यवाद, मजा आली, खूप मजा आली. आणि खूप दिवसांपासून राहिलं होतं असं होतं ना की आपलं असं होतं की मित्रच आहे, जाईन मी कधी, आणि ते कधीही म्हणजे कधीच होत नाही, असं होतं ते. पण ते छान जमून आलं. काल रात्रीमध्ये सगळं ठरलं आणि आपण केलं, हे बरं झालं एका दृष्टीने. मस्त राहिलं होतं. येस. तर मंडळी, भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.